From last 5-6 days, I took several discovery calls. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी ती ऑब्झर्व केली. ती अशी की nowadays we are so busy for living others that we have completely forgotten to live for ourselves. People's thinking nowadays is becoming so external. उनको जो भी करना है वो दूसरों के लिए करना है, दूसरों को दिखाने के लिए करना है, स्टैंडर्ड सेट करने हैं. क्यों? क्योंकि कुछ लोग उनकी तारीफ कर ले, या फिर सिनारिओ इसका उलटा होता है. कसं, त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलंच नाही, बोलावलं पण माझ्याकडे लक्षच दिलं नाही, मला काही एक गोष्ट करताना त्यांनी मला विचारलंच नाही, काही अकम्प्लिशमेंट झाली असेल तर त्यांनी मला अगोदर कळवायला हवं होतं. आणि यामुळे काय होतं आहे माहिती का, की लोकांमध्ये लो सेल्फ इस्टीम, लो सेल्फ ॲक्सेप्टन्स, लो सेल्फ अवेअरनेस, सोशल कंपॅरिझन, प्रोकास्टिनेशन, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, डिप्रेशन आणि लो पेशन्स हे वाढत चाललं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला पीपल प्लीजिंग का व्हायचं आहे? व्हाय यू वॉन्ट टू बिकम पीपल्स अटेन्शन सीकर? तुम्हाला स्वतःला तुमच्यासाठी काही पाहिजे की नको? बिकॉज द थिंग इज दॅट यू कॅनॉट मेक पीपल हॅपी फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. आफ्टर सम टाईम दे विल डिमांड समथिंग अदर. टेल मी, हाऊ लॉंग यू आर गोइंग टू सॅटिस्फाय देम? इट इज युअर ओन लाईफ. आणि ती तुम्हाला दुसऱ्यांसाठी का जगायची आहे? तुम्हाला स्वतःसाठी नको आहे का? सेल्फ लव, सेल्फ पर्पज, सेल्फ ग्रोथ, सेल्फ पीस का जगायचं आहे तुम्हाला दुसऱ्यांसाठी? कारण until and unless you make yourself happy and satisfied, you cannot make others happy and satisfied. आणि ह्यासाठी गरज पडल्यास काही वेळेला काही व्यक्तींसोबत बाउंड्रीज आखणं देखील गरजेचं असतं. हमेशा एक बात याद रखिए, आपकी लाइफ दूसरों के लिए परफॉर्मेंस का स्टेज नहीं है. इट इज़ ए ब्यूटिफुल कॉन्वर्जेशन बिटवीन यू अँड युअर सोल. सो फोकस ऑन युअर पर्पज. आणि ते मिळवण्यासाठी अलाइन राहा आणि ग्रो करा. वेदांमध्ये हीच गोष्ट सांगितली आहे की लिफ्ट युअर सेल्फ फर्स्ट सो दैट यू कैन लिफ्ट अदर्स. और हमेशा एक बात याद रखिए, सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग. सो अलाइन योर लाइफ विथ योर पर्पस एंड राइज.